हे सगळं खोटं आहे। मला आणि श्रावला महागडे दागिने देऊन आमच्याशी चांगलं वागण्याचं नाटक करून आमच्यावरच वाईट नजर ठेवत होतात, हे खोटं आहे। माझा वापर करून पाड्यातल्या तरुण मुलींचा उद्धार करू असं सांगून त्यांना परदेशात विकायला निघाला होता, हे खोटं आहे। आणि बरीच भर तुम्ही त्यांच्या बरोबर शाहू आणि मलाही विकणार होतात, हे सुद्धा खोटं आहे का दयानंद काका? अगं पण आराध्या, त्यासाठी भाऊजींनी या प्रशांत पोलिसांच्या हवाली केलं होतं ना। स्वतः मात्र शाबूत राहिले आणि ते पोलिसही खोटे होते आणि मला झालेली अटक ही खोटीच होती आणि मुलींच्या विक्री प्रकरणातला हाच खरा बॉस होता। हे सांगणारे 1000 पुरावे माझ्या मोबाईल मध्ये आहेत। भाऊजी काय बोलतोय? हे सगळं खरं आहे? ठीक बोल ना। हो देखो काय बोलतोय हा? खोटं आहे ते। खोटं आहे ते? हो हे सगळं बोलतोय ते खोटं आहे ते? खोटं आहे ते। खरं बोलत नाहीये तो। नाही नीची माणसा, काय बोलतोस? तुझं तुला कळतंय का? माझ्या घरातल्या लेकी बाळींशी असं वागताना तुला लाज नाही वाटली? अरे तुला तुरुंगात नाही रे, तुला ना इथेच तोडवला पाहिजे। भाऊजी म्हणायला सुद्धा लाज वाटते मला। तुझं तोंड मला पुन्हा बघायचं नाहीये, निघून जा इथून। हे सगळं काय आहे? प्रशांत तुमच्याकडे यासाठी पैसे मागत होता, तुमच्या विरोधात तोंड न उघडण्यासाठी। किती भयंकर आहे हे सगळं, खूप भयंकर। अरविंद, अरे मला यातलं काहीच माहित नव्हतं रे। परमेश्वरा, हे सगळं काय चाललंय? आत्या, हॉस्पिटलमध्ये तुम्ही मला म्हणाला होतात की दयानंद काकांवर असे खोटे आरोप करू नकोस, आठवतंय? तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं, आता श्रेयसची आज ही अवस्था तुमच्यामुळे झाली आहे, तुम्ही गुन्हेगार आहात त्याचे। हो, आठवतंय, पण तेव्हा मला हे काहीच माहित नव्हतं ग। माझं चुकलं, मला कल्पना नव्हती की हा माणूस इतक्या खालच्या थराला जाईल। त्या दिवशी आमचं नशीब चांगलं होतं, घरी होम हवन सुरू होता म्हणून श्रावणी घरी आली आणि त्यामुळे ती वाचली। श्रेयस आणि संजय मामा ज्यावेळी मला आणि त्या मुलींना वाचवायला आले त्यावेळी यांनी स्वतःचं तोंड झाकून श्रेयसवर हल्ला केला। त्याच्या डोक्यावर जीव घेणा फटका मारला, हेही खोटं आहे का काका? बोला। एवढंच नाही, या सगळ्यातून तो वाचला, पण हॉस्पिटलमध्ये असताना हॉस्पिटलचे सगळे लाईट्स घालून त्याच्या तोंडावर उशी दाबून त्याचा परत जीव घेण्याचा प्रयत्न केला, हे सुद्धा खोटं आहे का काका? काय? माझ्या श्रेयसचा जीव घ्यायचा प्रयत्न केलास? अरे कुठे भेटशील ही पाप?
आजी 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 तू त्रास करून घ्यायचा नाहीस हं? आणि या माणसासाठी तर अजिबात त्रास करून नाही घ्यायचा. अगं किती प्रयत्न केले यांनी मला मारायचे, पण देवाची कृपा होती म्हणून वाचलोच ना मी. आणि नुसता वाचलो नाही तर आपल्याला पुरावाही मिळाला यांच्या विरुद्ध. माहितीये का तुम्हाला, तुम्ही मला मारायचा प्रयत्न केलात ना तेव्हा झटापटीत तुमच्या कुर्त्याचं बटन तुटून माझ्या हातात राहिलं. हा तो कुर्ता आणि हेच ते बटन. सगळे पुरावे तुमच्या समोर आहेत, सगळे पुरावे. आता कशा कशाला खोटं म्हणाल दयानंद काका? हो खरंय खरंय, सगळं खरंय. या घरात आलो तेव्हा हाच उद्देश ठेवून आलो होतो, पण दरवाजातनं येतानाच तुम्ही दोघी नजरेस पडलात आणि तेव्हाच प्लान तयार झाला होता डोक्यात. पण इतक्यात तू म्हणालीस पाड्यातल्या मुली आहेत, तरुण पण गरजू, पण मग त्यांना रोजगार देतो सांगून छोटे छोटे का होईना पण खोटे उद्योगधंदे सुरू केले. त्या तरुण देखण्या पाड्यातल्या मुली विचाराला त्या दोघींबरोबर या पाड्यातल्या मुलींना जर विकलं तर बक्कळ पैसा येईल, बक्कळ पैसा. बस इतकं साधं सोपं गणित होतंय. पण श्रेयस, पण हा श्रेयस वेड्याच्या अवस्थेत का होईना पण याने माझं आणि प्रशांतचं बोलणं ऐकलं होतं. आणि तोच माझ्याकरता सगळ्यात मोठा धोका झाला होता. पाखरू विकणार म्हणून बोंबाबोंब करायला लागला होता. तेव्हाच ठरवलं याला संपवायचं. पण याचं नशीब इतकं चिवट की प्रत्येक वेळेस तो वाचत होता. म्हणून मग त्या दिवशी मी स्वतःच गेलो आणि संधी मिळताच सळीचा घाव घातला. संपला. वाटलं संपला, पण तो आनंद देखील क्षणिक राहिला. कळलं की श्रेयसला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. मग मात्र हॉस्पिटलमध्ये गेलो, हॉस्पिटलचे लाईट्स बंद केले आणि तिथेही त्याला मारण्याचा प्रयत्न केला. तिथेही तो वाचला, पण आता मात्र सोडणार नाही त्याला.
किती पाप करणार असून, किती पाप करणार असून मला सगळ्यात जास्त राग येतो ना, तो त्यांच्या या खोटेपणाचा, साळसूतपणाचा आव आणायचा की मी कसा साधा आहे, कसा भोळा आहे, मी कसा फादरली फिगर आहे. सगळ्या घरातल्यांसमोर हा खोटेपणा करून माझ्या बायकोला, माझ्या वहिनीला, त्या पाड्यातल्या बिचाऱ्या गरीब गरजू मुलींना विकायला निघालात. विकायला शकुंतला, त्या तुझ्या नवऱ्यानी खालच्या पातळीचं नीच कृत्य केलंय. या घाणेरड्या माणसाला जगण्याचा अधिकार नाहीये. अगं माणुसकीच्या नावाला कलंक आहे हा माणूस. मला आता जितका संताप येतोय ना, त्याहीपेक्षा जास्त किळस वाटते याची. असं वाटतं मी याला हात लावला ना तर माझेच हात घाण होतील. शी इन्स्पेक्टर, या नीच माणसाला घेऊन जा, ताबडतोब घेऊन जा याला. घेऊन जा. थांबा. हाच फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात. इतकं होऊ नये मी मर्यादा नाही विसरले. तुम्ही दुर्दैव आहे माझं. तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल असं वाटलं नव्हतं मला. आपल्या घरातल्या सुनांना विकायला निघालात तुम्ही. उद्या वेळ पडली असती तर मलाही तुम्हाला माझा नवरा म्हणून घ्यायची सुद्धा मला लाज वाटते. माझ्या बरोबर माझ्या माहेरच्या माणसांचं आयुष्य सुद्धा तुम्ही उद्ध्वस्त करायला निघालात. इन्स्पेक्टर साहेब, मला या नीच माणसाचं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये. घेऊन जा याला, घेऊन जा. चला. श्रेयस, मला कळत नाहीये की मी तुझ्याकडे कुठल्या तोंडाने माफी मागू. माझी यात काहीच चूक नाहीये रे. यातलं मला काहीच माहित नव्हतं. श्रेयस, श्रेयस उठ ना.
डॉक्टर साहेब. येस, काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. मी त्यांना इंजेक्शन दिलंय, त्याचा अपेक्षित परिणाम आता थोड्याच वेळात दिसून येईल आणि ते लवकरच शुद्धीवर येईल. फार काळजी वाटते हो डॉक्टर. आत्ताच काही तासापूर्वी तो जरा त्याच्या वेडेपणातून बाहेर आला होता. अगदी पहिल्यासारखा झाला होता. आणि हे काय आता परत असं झालं? पुन्हा तसं काही वेडावाकडे नाही ना होणार? नाही नाही, ती काळजी करण्याचे काही कारण नाहीये. पण तुम्हा सगळ्यांना मी सांगून ठेवतो, तुम्हाला यापुढे त्यांची खूप काळजी घ्यावी लागणार. म्हणजे यापुढे त्यांना कोणताही मानसिक धक्का बसणार नाही, त्यांच्या मनावर ताण पडणार नाही, याची तुम्हाला प्रचंड खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण ताण वाढला, धक्का बसला तर ते वेडाचं तर सोडाच, कदाचित त्यांच्या जीवावर बेतू शकतं. हो डॉक्टर, आम्ही ते लक्षात ठेवू आणि योग्य ती काळजी घेऊ. डॉक्टर, आणखी काय काय पथ्य पाळावी लागतील? डॉक्टर या. काही तासांमध्ये हे सगळं काय घडून गेलं? इतके धक्के बसले आहेत की हे सगळं जे घडलं ते खरं आहे हे मानायला मनच तयार होत नाही माझं. माणसांचे मुखवटे आणि आतले खरे चेहरे यात इतकं विदारक अंतर असू शकतं? शी. माझा मानवजातीवरचा विश्वासच उडालाय असं वाटायला लागलंय. माणसं इतकी निर्लज्ज आणि घृणास्पद असू शकतात? सगळं पचवायला ना बराच काळ लोटेल. प्रमोशात पुरे नव्हता अकाउंट की आता हा परत आजारी पडलाय. शायनी, गप्प बस जरा. अरे हे सगळं बोलण्याची वेळ काय? शांत हो. डॅड, शांत हो. डॉक्टर, तुमची फी किती झाली? श्रावणी, त्याचा बाप ना डॉक्टरांची फी द्यायला समर्थ आहे. श्रेयस कसा आहे हे विचारण्याआधी तू त्यांची फी विचारतेस? तू देणार आहेस पैसे? तुझ्याकडे मागितलेत पैसे? तू कमवतेस पैसे? काय विचारतोय मी? असे अनेक प्रश्न विचारले ना तर त्यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे नाहीये. तर प्लीज मला अधिक बोलायला लावू नकोस. अक्षय. श्रावणी, गप्प बस आता. डॉक्टर, श्रेयस कसा आहे? काय झालं? वर खूप गर्दी होती असं तुम्ही म्हणालात, मग मी खाली आलो. श्रेयस बरा आहे ना? आज सकाळी मी त्याला पाहिलं तर तो अगदी व्यवस्थित, म्हणजे मला असं वाटलं की तो पूर्णपणे बरा झालाय. बोला ना. हो हो, संजय मामांनी मला थोडक्यात सांगितलंय सगळं. हो. यापुढे तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. काय आहे की स्ट्रेस, मानसिक ताण बिलकुल येता कामा नये, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. बाकीची औषधं वगैरे मी लिहून दिली आहेत आणि त्यांच्या बायकोला पण मी सगळं समजावून सांगितलेलं आहे. आणि तरीही तुम्हाला काही वाटलंच तर मला फोन करा. ओके डॉक्टर, पण तो पुन्हा तो लहान मुलासारखा? नाही 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 नाही, आता ते त्यातून पूर्ण बाहेर आलेत. फक्त एवढं लक्षात ठेवा, कोणताही मानसिक ताण येता कामा. थँक्यू डॉक्टर. संजय. डॉक्टर,